बाकासूर पळताना दिसेल का? वेगा शेवट सर्जाचं नियोजन कसं असेल? मित्रांनो, कालच बाकासूर आपल्याला पळताना दिसला होता चोराडे मैदानात आणि पुष्पराजसोबत पण मित्रांनो गटात हार झाली. असणे खेळ म्हणजे हार जीत होतच असते. पण आज पुन्हा एकदा वडोज या ठिकाणी ओपन मैदान पार पडते. फलटण या ठिकाणी अजून एक मैदान पार पडते. अपशिंगी या ठिकाणी सुद्धा मैदान पार पडते. असे आज 2 ते 3 मैदान आहेत आणि सर्वत्र एकच चर्चा चालू आहे की आज बाकासूर वडोज मैदान पाहताना दिसेल आणि पायरा सांगितलं जातं आहे कारण एक्सप्रेस चिक्या. बघूया मित्रांनो, आज सलग दुसऱ्या दिवशी बाकासूर पळतोय का आणि बाकासूरचा पायरा कोण असेल? तेच कारण एक्सप्रेस चिक्यासोबत नाव जोडलं जातं आहे. बघूया. वेगळं शेवट सर्जा मित्रांनो आज मला वाटतंय म्हणजे माझ्या माहितीनुसार सर्जा आज फलटणच्या मैदानात पाहताना दिसू शकतो. बघूया. जर फलटण किंवा वडूज या दोन्ही अपशिंगी यापैकी कोणत्या गटामध्ये सर्जा आपल्याला पाहताना दिसला तर नक्कीच आपण अपडेट देण्याचा प्रयत्न करूया. मित्रांनो, या दोन्ही मैदान वडूज आणि फलटण मैदानाचे लाईव्ह कोणत्या चॅनलवर निघाले हे काही समजू शकलं नाही, त्यामुळे गट काय बघितलं नाहीत. तुम्हाला माहीत असेल तर नक्कीच कमेंट करून सांगू शकता. आजच्या मैदानासाठी येणार सर्वच नाही देणार खूप साऱ्या शुभेच्छा. दाट शक्यता आहे की बाकासूर वडोद मैदान पाहताना दिसेल कारण एक्सप्रेस चिक्यासोबत आणि दाट शक्यता आहे की वेगा शेवट सर्जा पाहताना दिसेल फलटणच्या मैदानात. अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. 7 भेटूया पुन्हा एकदा नवीन अपडेट्स आहे भन्नाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये.